पुण्यातील हडपसर परिसरामध्ये गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते। फुरसुंगी येथील मेडिकलच्या दुकानात घुसून दुकानदाराला चाकूने हातावर डोक्यावर सपासप वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जखमीला तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली। ही घटना सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी खंडोबामाळ येथे घडली आहे। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनोज आडागळे असं आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी जखमी शिवश्री मेडिकलचे मालक वैभव मखरे यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुरसुंगी खंडोबामाळ येथे फिर्यादी मखरे यांचे शिवश्री मेडिकल आहे। त्यांच्या गल्लीसमोरच मनोज आडागळे हे राहतात। सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मनोज आडागळे हे मेडिकलमध्ये आले आणि उधारीवरती औषध गोळ्या द्या अशी मागणी केली। यावेळी वैभव मखरे यांनी आम्ही उधारीवरती औषधे देत नाही असं सांगितलं। त्यावेळी आडागळे यांना वैभवला शिवीगाळ केली। शाब्दिक वाद वाढत मनोज आडागळे यांना मारहाण करत दुकानात घुसून दुकानाची तोडफोड करून भाजी कापणाऱ्या चाकूने वैभववरती सपासप वार केले। रक्ताच्या धारोळ्यात वैभव पडल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी धाव घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे।